भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीक विमा बघा 12,000 रुपये बघा प्रति हेक्टर शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे जमा होणे सुरू सुद्धा झालेले आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा कोणते जिल्हे पात्र असणार आहेत त्यांची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, बघा त्याची यादीचं नाव तुम्हाला कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी बघा आजपासून या 13 जिल्ह्यात हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, बघा आजपासून सगळ्या शेतकऱ्याला आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। म्हणजेच की बघा कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते जिल्हे पात्र कोणत्या जिल्हे पात्र झालेले आहे अशी संपूर्ण माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता पीक विमा तुमच्या जिल्ह्यात मिळणार का, तुम्हाला मिळाला का पीक विमा, कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं। तसेच बघा आता आजपासून पीक विमा बघा पीक विमाचा वाटप हे सुरू झालेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे। फक्त सर्वात पहिले आज या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर 15,000 रुपये मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळणार, काही शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळणार व तसेच काही शेतकऱ्याला 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तसेच बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा राज्य बघा मित्रमंडळात निकष स्थापित करून नुकसान भरपाई झालेल्या पिकाची भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। बघा कृषी मंत्री व तसेच मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन शेतकऱ्यासाठी आता पीक विमा जमा करायला सांगितले आहे। बघा तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादी बघा। आता यादी कशा प्रकारे बघायची शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे, तर तुम्हाला कळेल की पीक विमा तुमच्या बँक अकाउंटवर जमा झाला किंवा नाही आहे। बघा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी पीक विमाचा दुसरा यादी ही जाहीर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, बघा पहिल्या यादीत जे काही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीक विमा जमा झालेला आहे, आता हे बघा दुसरी यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे। आता या बघा दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आहे, म्हणजे बघा या 13 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनाच आज पीक विमा मिळणार आहे। व तसं बघा काही शेतकऱ्यांना पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ते जिल्हे कोणते आहे व तसेच ते पात्र शेतकरी कोणते आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचंच लागेल। बघा आता शेतकऱ्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आलेली आहे, कारण की आता सरसकट पीक विमा मिळणार आहे। कारण की बघा पीक विमाचा वाटप पाहायला शेतकऱ्यासाठी प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट बघत होते की बघा आता दुसरा टप्पा कधी मिळणार आहे। आता हे दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर प्रति हेक्टर शेतकऱ्यांना आज 13 जिल्ह्यामध्ये बघा 15,000 रुपयाचा हे पीक विमा जमा होण्यात सकाळपासून सुरुवात झालेली आहे। बघा गेल्या 2-3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा वाटप सुरू झालेला आहे। आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा जमा होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे बघा 13 जिल्हे, आता हे 15,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, बघा या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणार। आता ते 13 जिल्हे कोणते आहे ते आपण व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। व तसेच बघा काही ठिकाणी सकाळपासूनच जमा झालेलं आहे। बघा काही ठिकाणी हे पीक विमा सकाळपासूनच जमा झालेलं आहे, ते बघा कोणत्या शेतकऱ्याला जमा झालेलं आहे। आता तरी काही ठिकाणी बघा लवकरच जमा होणार आहे। आता 2,000 रुपयापासून तर 15,000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हे पीक विमा जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना बघा 3,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 10,000, तर काही शेतकऱ्यांना बघा 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा तुम्हाला पीक विमा आता किती मिळणार ते सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही स्वतः चेक करू शकता घर बसल्या। कशा प्रकारे चेक करायचं बघा, शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण की बघा पीक विमा वाटप आज मुहूर्त लागलेला आहे। म्हणजे की आजपासून जे का पीक विमा बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की बघा आम्हाला पीक विमा मिळाला नाही, पीक विमा कधी मिळणार। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आता पीक विमा बघा कोणत्या शेतकऱ्याला वाटप करण्यात येणार आहे। बघा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर मिळाला आहे, आता दुसरा
टप्पा कधी मिळणार हे सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो कधी मिळणार म्हणजे की सरकारने सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व तसेच बघा मुहूर्त सुद्धा लागलेला आहे। काही शेतकऱ्यांना बघा 2000 ते 2000 पासून तर शेतकरी मित्रांनो बघा 15,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्याला हे पीक विमा मिळत आहे। आज बघा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका बघा राज्य सरकारच्या या 13 जिल्ह्यातील बघा 3,700 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो 3,700 कोटी रुपये हे पीक विमा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटने मंजूर करण्यात आलेला आहे। आता हे पैसे आता बघा 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्याला वाटले जात आहे। आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात कालही पीक विमा जमा झालेला आहे व तर आज पुन्हा 13 जिल्ह्यामध्ये जमा होत आहे। पुढील 3 दिवसात पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा मागच्या वेळी पीक विमा वाटपाला मोठा घोटाळा झाला होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो या बारीनं सर्वात पहिले शेतकरी बघा आता मागच्या वेळेस काय झालं होतं की बऱ्याच शेतकऱ्याने घोटाळा केला होता म्हणजेच की बघा बऱ्याच शेतकऱ्याने डबल पीक विमा भरला होता त्यामुळे सरकारने आता 2 टप्प्यात हे पीक विमा वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे। आता लक्षात ठेवा काय शेतकरी मित्रांनो बघा आता आज या 13 जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार आहे नंतर बघा पुन्हा दुसऱ्या 13 जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार आहे। अशा शेतकरी बघा अशा टप्प्याटप्प्याने सरकार हे पैसे वाटप करत आहे। बघा आता पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळाला आहे आता दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो अशा केल्याने आता घोटाळा होणार नाही कारण की बऱ्याच शेतकऱ्याने हे पीक विमा बिनफालतूचाच घेतलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो आता 15,000 रुपयाचा पीक विमा पाहिजे असेल तर कोणते 13 जिल्ह्यासाठी हे GR आलेला आहे बघा GR सुद्धा आलेला आहे। तुम्हाला बघा हे GR कोणत्या 15 जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे हे पाहून आपण सर्वात पहिले बघा प्रति हेक्टर 15,000 रुपये आजपासून जमा होणार आहे। सर्वात पहिले लक्षात ठेवा का शेतकरी मित्रांनो 16 जिल्ह्यात पीक विमा आता मिळणार नाही त्याचे कारण बघा समोर आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्याला बघा 16 जिल्ह्यात पैसे काय मिळणार नाही हे सुद्धा त्यांचे कारण समोर आलेले आहे कारण की 2024 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी गायरन जमीन दाखवून पीक विमा भरला होता त्यामुळे त्या बघा 16 जिल्ह्यामध्ये आता चौकशी सुरू झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी बघा आता गायरनी जमीन सरकारची जमीन दाखवून हे पीक विमा भरला होता अशा आता बघा 16 जिल्ह्यापैकी आता फक्त 15 जिल्ह्यातच पैसे आज त्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवा का आता बघा ते 15 जिल्हे कोणते आहेत व तसेच बघा जे 16वा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात चौकशी करणे सुरू आहे ते 16वा जिल्हा कोणते आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत। आता बघा या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी समोर आलेले आहे। जर तुम्ही बघा कॅनलच्या बाजूला शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवा का बघा कॅनलच्या बाजूला गायरन जमीन दाखवून मागच्या वेळीस पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला आता मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो या घोटाळ्यामध्ये सर्वात पहिले बीड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे कारण की बीड जिल्ह्यामधील बघा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे कॅनलची बाजूची गायरन जमीन दाखवून मागच्या वेळी जे पीक विमा घेतलेला होता त्यामुळे या शेतकऱ्यांना आता या आताच्या पीक विमा मिळणार नाही। आता व काही शेतकऱ्यांनी बघा रस्त्यावरील लागची जमीन दाखवून अनेकना पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे। आता त्यामुळे आता फक्त या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडले जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये 2 जिल्हे हे गायब करण्यात आलेले आहेत कारण की बघा सर्वात मोठं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याने बघा गायरन जमीन दाखवून हे पीक विमा घेतलेला आहे व तसेच बघा रस्त्यावरची जमीन सुद्धा दाखवून शेतकऱ्याने हे पीक विमा घेतलेला आहे। तसेच बघा आज या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे आणि त्या 2 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार नाही म्हणजे बघा बीड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता पैसे मिळणार नाही कारण त्या शेतकऱ्यांनी सर्वात पहिले आता घोटाळा करण्यात आलेला असं सरकारला आढळून आलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये आता पीक विमा मिळणार आहे। मागच्या मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करून हा विमा सोडला जाणार आहे। बघा मागच्या वेळी ज्यांना कमी पीक विमा मिळाला होता त्यांनाही आज पैसे मिळणार आहे। आता कोण शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकाला हे पीक विमा मिळणार सर्वात पहिले बघा बाजरी ज्वारी कांदा मूग उडीद कापूस सोयाबीन अशा 30 पिकापैकी नुकसान भरपाई होणार आहे। आता बघा या 30 पिकं आहे त्या पिकापैकी पिकाचं नुकसान झालेलं आहे आज त्याच्या आज पीक विमा मिळणार आहे। बघा पीक विमाची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। बघा या 13 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती तुम्ही लगेच बघा नंदुरबार नांदेड यवतमाळ बघा सिंधुदुर्ग ठाणे
पालघर, धुळे, पुणे, बघा लातूर, बुलढाणा, नाशिक आणि अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या 13 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये सुद्धा हेक्टरी पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला बघा यादीमध्ये नाव बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपण जे का आता व्हिडिओ टाकणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण यादी शेतकऱ्याची दाखवणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, तुम्ही कशा प्रकारे यादीत नाव चेक करू शकता, संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला तर लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.